घ्या ना घ्या सुस्वागतम धन्यवाद श्री कामनेने कला मंडळ आज या ठिकाणी या मांडवावरती श्री सत्यनारायणाचे महापूजा आयोजित करून आज या ठिकाणी आमने सामने ढगलबाजीचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी स्वतः संगीत पुजारी मुक्कामपोस्ट नाडल तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि माझ्या जोडीला माननीय जनार्दन पेडणेकर मुक्कामपोस्ट कोंढोळे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग तर आम्हा दोन्ही भावांना केवळ भजन करण्याची सुवर्ण संधी श्री पावनाईदेवी कला क्रीडा मंडळ पुणे वरचेवाडी यांच्या वतीने या ठिकाणी प्राप्त झाली त्याबद्दल मी माझ्या श्री महादेश्वर यासाठी भजन मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे तुम्ही जमलेले सगळे मायबाप तुम्हाला सर्वांना नमस्कार करून तुमचा आशीर्वाद घेऊन या भजन रसिकांमध्ये काही भजनी भाऊ असतील, काही पकवाज वादक असतील, काही दशावतारी कलाकार असतील, काही अन्य कलाकार असतील, सर्वांचे मी माझ्या श्री महादेश्वर प्रसादी भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्यापैकी माननीय श्री अनिल मिस्त्री यांचं मी माझ्या श्री महादेश्वर प्रसादी भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय श्री गणेश जगे यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय निलेश मिस्त्री यांचे मी माझ्या श्री महादेश्वर प्रसादी भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. या ठिकाणी माझे चाहते या ठिकाणी सन्माननीय शरद परब या ठिकाणी हजर आहेत. त्यांचे मी माझ्या श्री महादेश्वर प्रसादी भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. श्री पावनाईदेवी कला क्रीडा मंडळ पुणे वरचेवाडी आणि सर्व ग्रामस्थ यांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो. या ठिकाणी यूट्यूब चॅनल जनार्दन पेडणेकर यांचा यूट्यूब चॅनल या ठिकाणी आहे. त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. दोन्ही भावांना जी साऊंड सिस्टीम लाभलेली आहे ते आमचे सन्माननीय कवि भरपूर खुर्द यांचे मी माझ्या श्री महादेश्वर प्रसादी भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. या ठिकाणी कैलासवासी ज्ञानू त्यांचा आत्ताच ध्यान झाला आणि त्यांना चिर शांती लाभो अशी त्या सत्यनारायणाच्या चरणी प्रार्थना करून मग सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानून आज मी महाराष्ट्र दिनाच्या भजन रसिक जमलेल्या सर्व तमाम भजन रसिकांना शुभेच्छा देऊन श्री पावनाईदेवीच्या चरणी नतमस्तक करून श्री सत्यनारायणाच्या चरणी नतमस्तक करून श्री आदिदेवाच्या चरणी नतमस्तक करून श्री सरस्वती मातेला वंदन करून श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी आमने सामने ढगलबाजीच्या सामन्याला आणि त्या भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. देवाची द्वारी देवाची द्वारी देवाची द्वारी
साक्षात्कार महालक्ष्मी दुर्गा भवानी महालक्ष्मी दुर्गा भवानी महालक्ष्मी दुर्गा भवानी महालक्ष्मी दुर्गा भवानी आदिशक्ती तू विश्वमोहिनी आदिशक्ती तू विश्वमोहिनी नवविध नटली या भुवनी नवविध नटली या भुवनी आयु आरोग्य दे आलो या चरणी आयु आरोग्य दे आलो या चरणी रंग भरू दे तुझ्या भजनी रंग भरू दे तुझिया भजनी रंग भरू दे तुझ्या भजनी रंग भरू दे तुझिया भजनी कृपा शिष दे सहस्र करानी कृपाशिष दे सहस्रकरानी कृपाशिष दे सहस्रकरानी कृपाशिष दे सहस्रकरानी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र इथे नांदतो ज्ञान राजा दया ठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ श्री गणपती गजानन श्री महादेश्वर श्री रामेश्वर श्री रावणाई देवी माते भावकादेवी माते सत्यनारायण महाराज देवदत्तात्रय महाराज मांडवरी देव महाराज स्वामी समर्थ महाराज वीर समर्थ महाराज हरी हरी सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य छेडाम घाडीगावकर सुप्रसिद्ध भजनकार विजय पुजारी हॅलो हॅलो असू हॅलो या ठिकाणी आमने सामने डबल भरीचा सामना आहे
आणि अतिशय चांगल्या पद्धतीने जनार्दन पेडणेकर बुवा म्हटल्यानंतर मनोरंजनाची म्हणजे आता असं वादळच हा निर्माण झालेला आता, वेगळा वादळ आता. आणि बुवांनी सांगितलं नाही की आणि खरा आता बुवा परिस्थितीच अशी झालेली आहे, परमेश्वर सगळा उलटाच करू लागलेलो. जो फाटको असत ते का जास्ती भरभराट करत, पैशाचा उगीच केला त्याची पद्धत. आता चाय पिकत त्यांनी म्हटलं नाही असं चायचा उगीच केलास, पण आता उडवत चाय आहे ना, तिने म्हटलं नाही असं चायचा उगीच केला, पण ती पुन्हा सुद्धा एकदा घेतली. तसोच विषय आहे, पैसे काही नको म्हणणार नाही पण म्हणता आपला तुमका एवढे कसे काय, तुमचं काय म्हणजे फवारणी बिवारणी काय खतबीत घातलं होतं, युरिया बिरिया किंवा काय असं होय. असू दे, बोलू देते त्यांचे. माका खूप भारी वाटला हो बुवा, इल्यानंतर बघूनच समाधान वाटलं हो. खोटा म्हणजे खरोखर मांडकऱ्या तुमच्या समोरून सांगते, तुमची एकी किती आहे तुमच्या सादऱ्यावरनच समजली. तुमची या वंशवाडीची एकी किती आहे ना, त्या नुसत्या सादऱ्यावरनं आणि महिला वर्गांचे एक प्रकारचे व साडी ते का असला काय ते स्वतः नाही, त्याचे डोळे जे झाले, डोळ्यावर केस येतो तेव्हा त्याच्या. या ठिकाणी सन्माननीय सुधीर फोपे साहेब या ठिकाणी, सुदर्शन फोपे साहेब या ठिकाणी हजर आहेत. त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. हो या इकडे येऊ, बघितलं हो काळोखात का उभे राहू कसे हो, अगदीच जागा नाही तर टाकल्या येऊन बसा माझ्या, होय नाहीतरी त्यांनी खुळावलो होतो बुवा. देवान त्याका बरोबर राहून दिला आणि माझा तळपाट केला. दोघांच्या मध्ये बस, एकाकडे गुळगुळीत आणि एक जंगल वाढला, साईंदर धरून आणला नाही. काय टेन्शन घेऊ नको, फक्त तू म्हणजे टक्कर काय माझा नशीब आहो पोपे साहेब. माका तर जीव देनसो कंटाळू येतो, जीव देनसो वाटता की जो गोवा येतो तो मात्र टाकल्यावरच चढता. अरे बाकीचे अवयव होत ना माका दिले, त्याच्यावर न बोला, हातार न बोल, नाकार न बोल, तर टकल्यात दिसता उघडा. म्हणून तुका कोणीतरी बुवा 100 रुपये दिल्याने मंडळात की तुझ्या तरी लक्षात येऊन तू गपरव टाकल्यावर न बोलवतो. त्या नोटीस सुद्धा फोटो माजवा बघ, नोट काढून काय रे बाबा, इंटरनच करूची का तुम्ही आधी बाजूत घेऊन बसलास ते बरं झालं. म्हणजे भाव पण कोणतरी हा तुम्ही भियाले होते, म्हटलं माझ्या गँग मधले होत की नाही, बाहेर कोण गँगच घेऊन येला पण तुझ्यासारखं कोण नसत बघ शोधून. विचित्रच जनावर दिसतात अहो. ती महिला वर्ग मगाची जेवण वाढताना त्यांना टेन्शन दिलेलं म्हणतात या बाई माणूस यांच्यात मध्ये कोण येऊन कसं काय तर समजवचं काय लोकांना याच्या. तर त्याच्यासाठी 50% आरक्षण या तुझ्यामुळे निर्माण झाला बुवा, नंतर महिला वर्गात मिळाला नसता. सगळे भावबंद माझ्या जवळ येऊ लागले, आणून ठेवा तुम्ही, काय काळजी करू, सगळ्यांची नावं घेणार बुवा. आज 1 मे महाराष्ट्र दिन, एक शुभेच्छा देऊचं आपलं कर्तव्य असतं. म्हणजे तुम्ही विसरलास म्हणून मी म्हणत नाही, मी म्हटलं तुम्ही काहीतरी सांगशाल, ताव नाही ते आपले टाकल्याला. एक गोष्ट चांगली सांगितलं नाही, काहीतरी मुलींसाठी सांगितलं नाही की फक्त ता मका खटकला मीटिंग चालू होती. मेजर बसलेले त्यांना तरी भिया, आमका नाही भियालाच तरी झालं. बघायला तर तिथे लावलेली ती गाड्याने फायरिंग सुरू करा. त्या मुलींसाठी बरोबर सांगितलं तुम्ही की आज काळाची गरज आहे.
तेवढा खटाकला माका की पुतणी तुमचं बुवा 1:30 वाजता की 2 वाजता कॉल करीत होतो बरोबर. यांका सांगितलंस की तुम्ही कुठचं काय काम येत नसलं तर करू नको, स्वयंपाक वगैरे काय करू नको, उपाशी मारा त्यांका आवशी बापसा का. पण त्यांची मान समाजात खाली द्या तसं वर्तन करू नको, उपाशी मेली तरी चालते. जे काम धंदो केल्याशिवाय ते आई वडिलांना सांभाळणार कशी. काम धंदो करून आई वडिलांची सेवा करा. कारण यो आता टकुलो होई येऊन बसलो या साईंदर येऊन बसला ना, एका कारणीभूत आमची आई. तिने समजा त्या माऊलीनं आमका जन्म दिला नसता ना तर यो टकुलो होई कोंडिये गावात येऊन भजनच करू शकलो नसतो बरोबर ना. त्या माऊलीचे या प्रत्येकाने लक्षात ठेवा. ह्या प्रत्येकाने एवढं लक्षात ठेवलंच तरी स्वयंपाक करू नको ह्या सांगण्याची काय गरज नाही ना. त्यांना कळता फक्त तुझ्या पुतणी या कधी जरा शिस्त शिकव. 2 वाजता फोन करतात एका तो पावळ्या पुढे जाता ना त्याका शिस्त शिकव पुतणी. मग या मुलींका सांग तुझ्या पुतणीयान जर 2 वाजता फोन केला नाही तर ही पोरगी कशात फोन उचलतील माका सांग. काय गरज पडली आहे पिल्ला काय खूप सांगतस माझा पुतणी आहे. मी त्या दिवशी बघितलं पावळे खाली जाऊन हॅलो 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 करत होता आणि त्याची कमाल तू त्याला काही बघू गेले दोघांच्या मध्ये झोपलेला का बाजू कुठं ते मध्ये होतं इतक्या डिटेल माहिती. हे बाबा तेव्हाच केसाळ प्राणी झालं. आम्ही चांगल्या भाऊ चांगल्या मनाचे असल्यामुळे आमचा तळपाट केला. होय सलमान खान होते भाऊ आम्ही सलमान खान पहिलो. सलमान खान होते असा नाही होती परिस्थिती. जबरदस्त केस होते आणि काय झालं तेव्हा तो सलमान खान आपले केस फुलले केस लाल करून गेलो आणि माझ्या मनातील आपणही करूया आणि हायड्रोजन पेरॉक्साईड लावली. पुढसून जी भाजावळ होत गेली ना बुवा तेव्हा येऊन लोकांनी इजवला नाही. तेव्हा ही बाजूसून झालं मध्ये बाकी बरा ना. जनार्दन पेडणेकर बुवा म्हटल्यानंतर मनोरंजन जबरदस्त. फक्त ते बुवा बोलतील त्याचं परतफेड करू करू कारण ह्या डबल बारी. समीर शिवगण ओवी पहिल्या भजनाची सुरुवातीकच लग्नाची ओवी म्हणूया सगळ्या पुढे पुढे. त्यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे धन्यवाद. त्याचप्रमाणे अनिल मिस्त्री बुवा संचित मिस्त्री फकवाजवादक यांच्याकडून हे 101 रुपयाचे पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभारी आहे धन्यवाद. त्याचप्रमाणे लग्नातील ओव्या म्हणाव्या तर सगळं करूया. सुनील भुले यांचं झाला काय हो नाही हो का मग तसाच आहो. 42 वर्ष झाली तरी काय काय पोरांची होत नाही. काय करतील त्यांना भजनाचे ओयेनी लग्न ऐकल्याशिवाय पर्यायच रोवलं नाही. तो काय काय सांगते असे गडबड धरूनच बसतो तो येऊन भजनात तया येतात त्यांची. काय करतील बिचारे घरी राहून काही चाललं हे भजना पर्यायच रोवलं कंटाळले अक्षरशः. त्यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी भजनाची सुरुवात करूया. मनोरंजन तुमचं 100% होणार. जास्त वेळ सुरुवातीला घेऊया नको कारण गजर वगैरे अजून सगळे व्हायचे ती भजनाची सुरुवात आहे. त्यामुळे मजा 100% होणार. बुवा जे बोलतील त्याची परतफेड मी 100% करणार. भजन घेऊया. त्यांची भीती वाटत म्हणून कंट्रोल मध्ये राहून राहील पुढे जाणार नाही. ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा.
घनश्याम सुंदर मनोहर श्रीधर गिरिधर अनंत नामी घनश्याम सुंदर मनोहर श्रीधर गिरिधर अनंत नामी घनश्याम सुंदर मनोहर श्रीधर गिरिधर अनंत नामे घनश्याम सुंदर मनोहर श्रीधर गिरिधर अनंत नामे वाचे स्मरण वाचे स्मरण वाचे स्मरण ऋषिकेश माधव गोविंदा मुरलीधर मन मोहन मुरारी कुंज बिहारी हरि हरि कलियुगी मंत्र रामकृष्ण हरी जपा रामकृष्ण हरी जपा करुणेला भवसागर कलियुगी मंत्र रामकृष्ण हरी जपा रामकृष्ण हरी जपा करुणेला भवसागर चला चला तुम्ही त्वरा करा तुम्ही त्वरा करा तुम्ही विसरू नका विसरू नका विसरू नका त्या भगवंताने सांगे नाम सार. चला चला तुम्ही त्वरा करा तुम्ही त्वरा करा तुम्ही विसरू नका विसरू नका विसरू नका त्या भगवंताने सांगे नाम सार. देवयक्ष किन्नर भजति देवयक्ष किन्नर भजति सुरगण मुनि जन गाति 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 करे में जाना देवयक्ष किन्नर भजति देवयक्ष